8 दिवसापूर्वी जे जायकवाडी पाटबंधाऱ्याच्या कार्यकारी अभियंता प्रियाताई लांजेवार यांच्या कॅबिनमध्ये जाऊन सदरील मी सर्व राज्य सरकारी कर्मचारी जायकवाडी पाटबंधारे विभागाचे जलसंपदाचे वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी त्यांच्याकडून जे अन्याय होत आहे त्या संदर्भात मी निवेदन दिलं होतं, परंतु सदरील कार्यकारी अभियंता ह्या जागेवर नसतात, त्यामुळं सर्व वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी यांच्यावर अन्याय होत आहे. कधी प्रस्तुती रजा फायदे असते, कधी GPF फायदे असते, कधी काही आणि अर्जित रजा फायदे असते, त्यावेळेस तिच्याशिवाय पुढं जात नाही. त्यामुळं आम्ही संतापून सर्व कर्मचारी एकत्र होऊन सह्याचे निवेदन दिले होते, परंतु सदरील मॅडम यांनी माझ्यावरच कारवाईचे एक लेटर काढे, दुसरं लेटर काढं की बाबा खुलासा करा, कोणत्या नियमाने मीडिया आणली, तुम्ही ऑफिसची परवानगी घेतली होती का, शाखेची परवानगी घेतली होती का, असे म्हणून मला खुलासा सादर करा, नंतर आपल्यावर कारवाई करण्यात येईल असं मला सांगितले. त्यामुळं मी आज दिनांक 24 रोजी श्रीमान परभणीचे कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेट दिली आणि प्रत्यक्ष त्यांना निवेदन दिलं. निवेदनामध्ये त्यांना मी सांगितलं की कार्यकारी अभियंता ह्या परभणीमध्ये असताना रेस्ट हाऊस सावली रेस्ट हाऊस वसमत रोड येथे राहत असतात 3 दिवस, पुन्हा परभणी येथून पुण्याला जातात आणि तिथून कारभार करतात. त्याचं कारण असं आहे की जे भांडारपाल आहे सतीश साहेबराव जवंजाळ हे तिच्या म्हणण्यावर चालतात आणि जवंजाळ म्हणतो मी पालकमंत्री मॅडमचा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं तुम्ही भिवू नका, मी आहे तुमच्या पाठीमागं. त्याच्यामुळं मी मागणी केली की ह्या गोष्टी ज्या आहेत आणि त्याच्यानंतर गोष्टी अशी आहे की कर्मचारी याच्यासाठी मागणी केली, वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी कॅने स्पेशल असो, या दप्तर कारकून असो, या टपाली असो, या मोजणीदार असो, अशासाठी आम्हाला शेतकरी पाणी शेतकऱ्यांना सुटल्यानंतर फील्डवर असताना आम्हाला चोर समोर मारल्या जाते. आम्हाला गणवेश नाही, आम्हाला गणवेश पाहिजे होता कोणचा की कालवा चौकीदार, कालवा निरीक्षण, मोजणीदार यांना सामाजिक न्याय वनीकरणला जो ड्रेस असतो तो ड्रेस, कॅप नेमप्लेट आणि कॅपला पाहिजे ते बूट चप्पल बूट आणि प्लेट आणि नेमप्लेट ही मागणी मी केली आहे. तसेच टपाली यांना पांढरा ड्रेस आणि शिपाई यांना पांढरी साडी आणि क्लर्क यांना जे ड्रेस असते गणवेश म्हणून कुठलाही शासनाच्या नियमाने देण्यात यावा, म्हणजे कर्मचारी कोण आहेत हे निदर्शनात आणण्यासाठी मी सदरील कर्मचाऱ्याच्या वतीनं परभणी सरकारी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा पदाधिकारी असल्यामुळे मी ही सदरील मागणी तिच्यासाठी कर्मचाऱ्यासाठी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन मागणी केली. तसेच मी माननीय मुख्यमंत्री लाडके फडणवीस साहेब यांना देखील मी ईमेलद्वारे स्कॅन करून निवेदन पाठवले आहे. तसेच जलसंपदा मंत्री यांच्याकडे देखील मी ईमेलद्वारे मागणी मान्य नाही झाली तर काय करणार, मागणी मान्य नाही झाली तर आम्ही सरळ मार्गानं आम्ही पहिले निवेदन देऊ आणि पुढची तारीख ठरवून आम्ही काळ्या फिती लावून कार्यालय बंद पाडण्याचा प्रयत्न म्हणजे एकदम म्हणजे मरोसोर आमरण उपोषण करणार आहोत. तसंच पाहिलं इथं नाही मागणी झाली तर मंत्रालयामध्ये आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार आहोत, एवढी माझी मागणी आहे. आणि तशीच एक मागणी महत्त्वाची आहे की ती झेंडावंदन असताना कोणची 26 जानेवारी 15 1 मे महाराष्ट्र दिन अशा दिवशी जायकवाडी पाटबंधारे येथे झेंडावंदनला येत नसते. त्यामुळे ती तिथून झाल्यानंतर 9 वाजता कलेक्टर साहेब येते झेंडावंदन असते, त्यावेळेस ती येत नाही. त्यावेळेस आणि पुन्हा पालकमंत्र्यांच्या स्वातंत्र्य सैनिक यांच्या अभिवादन करण्यासाठी राजगोपालचारी उद्यान येथे स्मारकापाशी पालकमंत्री येत असतात. इतर अधिकारी कलेक्टर SP DYSP वगैरे सर्व पालकमंत्री आमदार खासदार हे सर्व येत असतात, उपस्थित असतात. क्लास 1 क्लास 2 सुपर क्लास 1 हे देखील येत असतात. परंतु अशी मागणी आहे की तिच्यावर गुन्हा असा दाखल करावा की ती देशद्रोही, तिला तिरंगी झेंड्याचा का माज झालेला आहे. अशा बाईवर कलेक्टर साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करावी. आणि तसेच तिथली भ्रष्टाचार जे आहे, जे नकली पावत्या व कोणत्या तरी प्रेसवर पावत्या आणल्या आणि पावत्या स्टेशनरी जी असते ऑफिसला देण्याची
त्याच्या खोट्या फावट्या 4 रिम आणल्या तर 50 रिम दाखवायच्या आणि गाडी बंद असली तर त्याला दुरुस्ती म्हणून बोगस बिल घ्यायचं आणि गाडीत 50 लिटर असलं 10 लिटर असलं 50 लिटर म्हणून टाकतात ते बी बोगस असतं साईडला जायचं असल्यामुळं त्या अशा त्या परिस्थिती आहेत की त्या कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे. ज्या मुली आहेत नवीन लागल्या त्यांना माहीत नाही. फक्त मी एकटाच एक राज्य सरकार कर्मचारीपैकी एकटा जुना माणूस राहिलेला आहे. त्यामुळे ह्या मुलावर ह्या नवीन मुलं लागलेले आहे त्यांच्यावर असे प्रसंग येऊ नये म्हणून त्यांना शिकवण्यासाठी मी हे आंदोलन करण्यासाठी आयोजन केलेलं आहे. म्हणून मी म्हणतो की मी जे मागण्या केल्या त्या बाईनं मंजूर नाही केल्या त्या बाईला निलंबित करण्यात यावे ही माझी प्रथम मागणी आहे.